Hello student, welcome in the biology lecture. So from today we are going to start our biology lectures on the Telegram. So today we are going to start the chapter number 4 in the biology syllabus and the name of that chapter is molecular basis of inheritance. तर बघा आपल्या चॅप्टरचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आपण ऑलरेडी व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स हे या मेंडेलच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला जी सुरुवात करायची आहे, इंट्रोडक्टरी स्टार्टिंग जी करायची आहे की जो DNA आहे हा DNA कसा डिस्कवर झाला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की DNA इज अ जेनेटिक मटेरियल, बट हाऊ धिस DNA इज डिस्कवर्ड, याची डिस्कवरी कशी झालेली आहे, याची पार्श्वभूमी त्याच्या डिस्कवरीची कशी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आहेत DNAच्या डिस्कवरी मागे. तर बघा सुरुवातीलाच आपलं जे हेडिंग आहे ते राहणार आपलं हेडिंग द डिस्कवरी ऑफ DNA. आपलं हेडिंग काय राहील? द डिस्कवरी ऑफ DNA. हाऊ द DNA इज डिस्कवर्ड. आपल्याला सर्वांना माहिती आहे की DNA इज डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि DNA काय असते? DNA इज अ जेनेटिक मटेरियल इन द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममधलं हे जेनेटिक मटेरियल आहे. पण हा DNA डिस्कवर्ड कसा झाला, याची डिस्कवरी कशी झाली बघा. मग आता वन बाय वन एक एक पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चांगल्या प्रकारे करायचा. डिस्कवरी आपण DNAची पाहू राहिलो. तर बघा मग जो मॉडर्न कन्सेप्ट आहे, modern concept of DNA evolved from discovery of nucleic acid to development of बघा कुठून पासून कुठपर्यंत, to development of double helix. Look at here how the modern concept of DNA is evolved. So modern concept of DNA is evolved from discovery of nucleic acid. बघा सुरुवात काय झाली, सर्वात आधी न्यूक्लिक ॲसिड तयार झालं आणि त्या न्यूक्लिक ॲसिड पासून हा जो आहे डबल हेलिक्स तयार झाला. आपल्याला माहिती आहे सर्वांना की डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA कसं आहे, दोन स्ट्रँड असतात एकामेकासोबत, ते असे स्पायरली कॉइल्ड असतात, त्यामध्ये नायट्रोजन बेसिस असतात. हे मी तुम्हाला 11वीमध्ये डिटेलमध्ये जे आपलं बेसिक कन्सेप्ट होते, बेसिक लेक्चर होते त्यामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे. बघा मग मॉडर्न कन्सेप्ट DNAचा कसा इव्हॉल्व झालेला आहे. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ DNA इव्हॉल्व फ्रॉम डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स. आता बघा काय झालं इन 1869. बघा केव्हा 1869 मध्ये काय झालं, सायंटिस्टचं नाव बघा काय आहे तर फ्रेडरिच मेस्चर. बघा कोणता सायंटिस्ट आहे तो, फ्रेडरिच मेस्चर. यानं काय केलं, वर्किंग विथ, कशावरती काम केलं, वर्किंग विथ व्हाईट ब्लड सेल्स. आपण त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू WBCs. वर्किंग विथ WBCs. आणि ह्या WBCs काय आहेत तर विच आर मेजर कॉम्पोनंट ऑफ, ह्या WBC कशाचा मेजर कॉम्पोनंट आहेत तर which are major components of पस. बघा कशाचा मेजर कंपाऊंड आहे तो, पसचा. तुम्हाला माहितीच आहे पस म्हणजे काय, एखादी जखम झाली आपल्याला, जखम झाल्यानंतर ती पिकते आणि पिकल्यानंतर ज्यामधला जो येलो सबस्टन्स बाहेर निघते त्याला म्हणतात पस. मग ह्या ज्या WBCs आहेत, WBCs आर द मेजर कंपोनंट ऑफ पस. बघा काय केलं 1869 मध्ये फ्रेडरिच मेस्चर नावाच्या सायंटिस्टनं कशावरती वर्किंग केलं, WBC वरती वर्किंग केलं. आणि ह्या WBC मेजर कंपाऊंड कोणाचा आहे तर पसचा आहे. जसं की RBC रेड ब्लड सेल्स आर द मेजर कंपोनंट ऑफ ब्लड, लाईक दॅट WBCs आर द मेजर कंपोनंट ऑफ पस. मग त्यानं काय केलं बघा, कुठं गेला तो, ही कलेक्टेड, बघा हा सायंटिस्ट कुठं गेला, ही कलेक्टेड लॉट्स ऑफ पस फ्रॉम द बँडेज ऑफ, बघा आता त्यानं पस कुठून कलेक्ट केला, फ्रॉम द बँडेज ऑफ लोकल हॉस्पिटल. लोकल हॉस्पिटल म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये सरकारी दवाखाना म्हणतो, त्या सरकारी दवाखान्यामधून त्यानं काय केलं की ज्या बँडेज असतात, ज्या रुग्णांना बांधलेल्या बँडेज असतात त्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या असतात आणि त्या डस्टबिनच्या बँडेजमधून त्यानं काय केला,
पस कलेक्ट केला, कारण की पस तर कुठं विकत मिळणार नाही आहे. तर त्यानं काय केलं, मग त्यानं त्या लोकल हॉस्पिटलमध्ये गेला, सरकारी दवाखान्यामध्ये गेला, तिथून त्यानं त्या बँडेजमधून काय केला, पस कलेक्ट केला. लुक ॲट हिअर, ही कलेक्टेड लॉट्स ऑफ पस फ्रॉम द बँडेज ऑफ लोकल हॉस्पिटल. लोकल हॉस्पिटलमधल्या बँडेजमधून त्यानं काय केला, पस त्यानं त्यामधून काय केला, त्यांनी आयसोलेट केला किंवा कलेक्ट केला. मग त्यानं काय यूज केलं बघा, ही यूज साल्ट सोल्युशन. काय यूज केलं त्यानं, साल्ट सोल्युशन. कशासाठी, विच ही यूज साल्ट सोल्युशन विच काय करू शकतो आपण त्यामध्ये, आपण पस ऑफ विच युजफुल किंवा मग आपण विच रिमूव्ह पस फ्रॉम बँडेज. त्या बँडेजमधला पस बाहेर काढण्यासाठी त्यानं काय यूज केलं, इथं साल्ट सोल्युशनचा यूज केला. बघा बरोबर काय, तर आपण DNA डिस्कवर कसा झाला याची आपण माहिती पाहू राहिलो. तर सर्वात आधी बघा, DNAच्या डिस्कवरीची सुरुवात 1869 पासून झालेली आहे. कोण तो सायंटिस्ट, फ्रेडरिच मेच्चर नावाचा सायंटिस्ट, की ज्यानं WBC वरती वर्क केलं. ह्या WBC कशाचा कंपोनंट आहे, तर पसचा कंपोनंट आहे. मग त्यानं काय केलं, त्यानं खूप सारा पस जमा केला बँडेज मधून, आणि त्या बँडेज कुठलच्या, तर त्या लोकल हॉस्पिटलमधल्या बँडेजमध्ये त्यानं खूप सारा पस जमा केला, आणि तो पस त्या बँडेज पासून वेगळा करण्यासाठी त्यानं काय यूज केलं, साल्ट सोल्युशन. बघा आता मग नेक्स्ट मध्ये काय केलं त्यानं, व्हेन ही ॲडेड वीक अल्कलाइन सोल्युशन. बघा, जेव्हा त्यानं वीक अल्कलाइन सोल्युशन त्यामध्ये ॲड केलं, तेव्हा काय झालं, लायसिस ऑफ सेल टेक प्लेस. बघा आता कसं येऊ राहिलं हे, त्यानं काय केलं, मग त्याच्यामध्ये त्यानं ॲड केलं, त्यामध्ये वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केल्यानंतर त्या सेल्सचं काय झालं, लायसिस झालं, आणि तिथं काय झालं बघा, अँड न्यूक्लियाय प्रेसिपिटेड. बघा रे पूर्व शब्द कोणत्या, तर प्रेसिपिटेड, म्हणजे त्याला आपण PPT पण म्हणतो. न्यूक्लियाय प्रेसिपिटेड आउट ऑफ द सोल्युशन. त्या सोल्युशन मधून न्यूक्लियाय प्रेसिपिटेड हे काय झालं, वेगळं झालं. मग ते न्यूक्लियाय प्रेसिपिटेड वेगळं झाल्यानंतर बघा आता काय आहे, तर ते जे आहे फ्रॉम सेल न्यूक्लियाय ही आयसोलेटेड अ केमिकल सबस्टन्स. एक केमिकल सबस्टन्स त्यानं आयसोलेट केला. कोणापासून, त्या सेल न्यूक्लियापासून एक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला, अँड कॉल्ड ॲज न्यूक्लिन. त्या केमिकल सबस्टन्सला काय म्हणतात, मग न्यूक्लिन. म्हणजे बघा, आपण आता पहिले न्यूक्लिक ॲसिड कसं तयार होते ते आपल्याला पाहायचं आहे. हा काय करून राहिला आपल्याला समजायला पाहिजे. बघा, केव्हा 1869 मध्ये फ्रेडरिच मेच्चर नावाच्या सायंटिस्टनं कशावरती काम केलं, WBC वरती, आणि ते कशाचा मेजर कंपाऊंड आहे, त्या पसचा मेजर कंपाऊंड आहे. मग त्यानं काय केलं, आता पस त्याला कुठं मिळत नव्हता, मग तो गेला लोकल हॉस्पिटलमध्ये, बँडेज जमा केल्या, आणि त्या बँडेजपासून त्यानं पस कलेक्ट केला. मग हाऊ पस इज कलेक्टेड फ्रॉम दॅट बँडेज, ही यूज साल्ट सोल्युशन टू रिमूव्ह द पस फ्रॉम द बँडेज. त्या बँडेजपासून पस काढण्यासाठी त्यानं साल्ट सोल्युशन यूज केलं. मग त्यानं त्यामध्ये वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. त्यामुळे काय झालं, मग त्या सेलचं काय झालं, तिथं लायसिस झालं, आणि न्यूक्लियाय प्रेसिपिटेट तयार झाला. मग त्या सेल न्यूक्लियापासून त्यानं एक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला, आणि त्या केमिकल सबस्टन्सला नाव दिलं त्यानं न्यूक्लिन. मग आता केमिकली या न्यूक्लिन मध्ये काय असते बघा, मग केमिकली धिस न्यूक्लिन कंटेन हाय फॉस्फरस. काय असते त्यामध्ये, जास्त प्रमाणात फॉस्फरस असते, अँड इट शो ॲसिडिक प्रॉपर्टी. आणि याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असते, मग ॲसिडिक प्रॉपर्टी. बघा लक्षात घ्या, जे त्यानं न्यूक्लिन आयसोलेट केलं, केमिकल सबस्टन्स कोणता आयसोलेट केला, न्यूक्लिन. मग केमिकली त्या न्यूक्लिनमध्ये जास्त पर्सेंटेज कशाचं होतं, तर
फॉस्फरसचं पर्सेंटेज जास्त होतं आणि त्याची जे प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी कशी होती, ॲसिडिक. म्हणून त्यानं त्याचं नाव काय दिलं, हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. म्हणून त्यानं त्याचं नाव काय दिलं, न्यूक्लिक ॲसिड. बघा, न्यूक्लिन त्याच्यापासून घेतलं त्यानं न्यूक्लिक, अँड इट शो द ॲसिडिक प्रॉपर्टी, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड. सो दॅट्स वाय इट वॉज नेम्ड ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. तर अशा प्रकारे त्यानं न्यूक्लिक ॲसिड नाव कसं ठेवलं, न्यूक्लिक ॲसिड नाव कसं ठेवलं, न्यूक्लिन सबस्टन्स होता म्हणून त्यावरून त्यानं न्यूक्लिक, आणि त्याची प्रॉपर्टी कोणती होती, ॲसिडिक प्रॉपर्टी. आपल्याला माहीत आहे की बेसिक प्रॉपर्टी, ॲसिडिक प्रॉपर्टी अँड न्यूट्रल प्रॉपर्टी अशा केमिकलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. तर त्या प्रॉपर्टीवरून त्यानं सांगितलं किंवा याची जर ॲसिडिक प्रॉपर्टी आहे तर हा नक्कीच काय आहे, ॲसिड आहे. सो दॅट्स वाय इट वॉज नेम्ड ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. सो इन दिस वे द फेडरिक मेच्चर डिस्कवर्ड द न्यूक्लिक ॲसिड. DNA हा डायरेक्ट डिस्कवर्ड झाला नाही, आधी न्यूक्लिक ॲसिड तयार झाला, मग असं वर्क करत करत याला जवळपास 25 वर्ष लागले. वेगवेगळ्या सायंटिस्टनं त्यांचं त्याच्यामध्ये योगदान दिलं. कोणत्या सायंटिस्टचं म्हणणं होतं प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल आहे, कोणत्या सायंटिस्टचं म्हणणं होतं RNA जेनेटिक मटेरियल आहे, कोणत्या सायंटिस्टचं म्हणणं होतं DNA जेनेटिक मटेरियल आहे. हे सर्वांना कन्व्हिन्स करण्यासाठी, सर्वांचं एकमत करण्यासाठी जवळपास या गोष्टीला 25 वर्ष लागले, सर्वांचं एकमत घेण्यासाठी. बघा काय असते की जर समजा जर काही गावामध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा असला तर कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते, एकमत नसतात. मग काही दिवसानंतर एकमत होऊन तो निर्णय सक्सेसफुल होते. अशा प्रकारे त्या सायंटिस्टचं पण तसंच होतं की कोणी म्हणे DNA आहे, कोणी म्हणे प्रोटीन आहे, कोणी म्हणे RNA आहे, कोणी म्हणे कार्बोहायड्रेट आहे. असं करता करता त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी सॉल्व्ह करण्याकरिता 25 वर्ष लागले आणि 25 वर्षानंतर मग शेवटचा निर्णय घेण्यात आला की DNAच हे जेनेटिक मटेरियल आहे. तर याची जस्ट आपली आता सुरुवात झालेली आहे की डिस्कवरी ऑफ DNA कशी झालेली आहे, कशी सुरू झालेली आहे. बघा, मग एक वेळा मी तुम्हाला न्यूक्लिक ॲसिड कसं तयार झालं त्याबद्दल एक वेळा पूर्ण रिपीट करून सांगतो. बघा, मग आधी आता जो आहे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ DNA हा इव्हॉल्व्ड कोणापासून झाला तर डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स. मग 1869 मध्ये सायंटिस्टचं नाव आणि वर्ष लक्षात ठेवायचं. बघा, इन 1869 फेडरिच मेच्चर वर्किंग विथ WBC कशावरती काम करत होता, तो व्हाईट ब्लड सेलवरती काम करत होता. आणि त्या व्हाईट ब्लड सेल जे आहेत हा मेजर कंपोनंट कोणाचा आहे तर पसचा आहे. बघा, 1869 मध्ये त्यांना WBC वरती काम केलं. त्यानंतर मग त्याला WBC वर काम करणं जर असेल किंवा करायचं असेल तर त्याला पसची आवश्यकता आहे. मग पस कोणत्या मेडिकलमध्ये मिळणार नाही, कोणत्या किराणा दुकानामध्ये मिळणार नाही किंवा कुठं मिळणार नाही. मग हा पस कुठं मिळेल, हॉस्पिटलमध्ये मिळेल. आणि हॉस्पिटल ही कोणतं, लोकल हॉस्पिटल, ज्याला मराठी भाषेमध्ये आपण सरकारी दवाखाना म्हणतो. त्या सरकारी दवाखान्यामध्ये गेला तो. त्यानंतर त्यानं तिथून त्या बँडेज कलेक्ट केल्या आणि त्या बँडेजपासून तो पस कलेक्ट केला. मग तो पस रिमूव्ह करण्याची एक पद्धत आहे, एक प्रोसिजर आहे. त्यामध्ये काय केलं त्यानं की त्यानं साल्ट सोल्युशन यूज केलं त्या पसला बँडेजपासून रिमूव्ह करण्यासाठी. त्यानंतर त्यानं काय केलं, रिमूव्ह केल्यानंतर त्यानं ॲड केलं वीक अल्कलाइन सोल्युशन. वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केल्यानंतर सेलचं लायसिस झालं आणि तिथं न्यूक्लिया प्रेसिपिटेट तयार झाला. त्यानंतर त्या न्यूक्लिया प्रेसिपिटेटपासून, त्या सेल न्यूक्लियापासून त्यानं एक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला. त्या केमिकल सबस्टन्सला त्यानं नाव दिलं न्यूक्लिन. मग या न्यूक्लिनमध्ये केमिकली हाय पर्सेंटेज होतं फॉस्फरसचं आणि त्यामध्ये त्याची प्रॉपर्टी जी होती ती प्रॉपर्टी होती ॲसिडिक. म्हणून न्यूक्लिन सबस्टन्स ॲसिडिक प्रॉपर्टी म्हणून त्यानं त्याचं नाव दिलं न्यूक्लिक ॲसिड. सो इन दिस वे द न्यूक्लिक ॲसिड इज डिस्कवर्ड बाय द फेडरिच मेच्चर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मग पुढे काय झालं. मग नंतर मग पुढे इन अर्ली 90s, बघा लक्षात घ्या काय लिहून राहिलं मी इथं, इन अर्ली 90s, 1900च्या आधी, इन अर्ली 90s सायंटिस्टला हे माहीत होतं की जे मेच्चरचं जे मिक्सचर आहे, मेच्चर न्यूक्लिन इज द मिक्सचर ऑफ
मिक्सचर ऑफ कशा कशाचं मिक्सचर होतं मग ते इज द मिक्सचर ऑफ DNA अँड प्रोटीन, इज द मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. बघा लक्षात घ्या कशा कशाचं मिक्सचर होतं ते अर्ली 90s मध्ये लोकांना, त्या सायंटिस्ट लोकांना माहीत होतं की मिक्सचर न्यूक्लिक इज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. मग न्यूक्लिक ॲसिड हे दोन प्रकारचे असतात आपल्याला माहीत आहे. न्यूक्लिक ॲसिड आर ऑफ टू टाईप. कोणते कोणते? DNA अँड RNA. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय DNA? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय आहे? हा RNA, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. बघा काय आपण हा इथं पॅरेग्राफ केलेला आहे. इन अर्ली 90s सायंटिस्ट नो दॅट किंवा वी नो दॅट द मिक्सचर न्यूक्लिन इज द मिक्सचर ऑफ कशाचं मिक्सचर होतं मग ते इज द मिक्सचर ऑफ protein and nucleic acid, and we know very well there are two types of nucleic acid. First one is a DNA and second one is a RNA. ओके, तर अशा प्रकारची ही जी आहे डिस्कवरीला सुरुवात झालेली आहे. यानंतरचा पॉईंट पाहिजे आपल्याला किंवा DNA इज अ जेनेटिक मटेरियल हे कसं आहे हे प्रूव्ह कसं झालं ते आपल्याला पाहायचं आता किंवा DNA हे जेनेटिक मटेरियल कसं आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ आवर चॅप्टर, दॅट इज द डिस्कवरी ऑफ DNA. आता आपल्याला पाहायचं आहे किंवा हा DNA न्यूक्लिक ॲसिड किंवा DNA हा जो आहे हा जेनेटिक मटेरियल कसा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे फ्रेडरिच मेच्चर यानं 1869 मध्ये आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात केली आणि शेवटी त्यानं कन्क्लुजन काढलं की न्यूक्लिन जो सबस्टन्स आहे तो ॲसिडिक प्रॉपर्टीचा आहे, म्हणून त्याला नाव दिलं त्यानं न्यूक्लिक ॲसिड. आणि न्यूक्लिक ॲसिड हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे DNA आणि दुसरं म्हणजे काय? RNA. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड अँड रायबोज न्यूक्लिक ॲसिड. नाव द जेनेटिक मटेरियल इज DNA असं आपलं हिडिंग आहे. आता द जेनेटिक मटेरियल इज DNA की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा आता काय होतं 90s मध्ये, अर्ली 90s मध्ये बघा मी तुम्हाला सांगतो आता कन्सेप्ट कसा आहे. अर्ली 90s मध्ये हे सायंटिस्ट लोकांना माहिती होतं की जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टर. जीन हा रिस्पॉन्सिबल असते कॅरेक्टर इनहेरिट करणारा. मग जीन हा कुठं असते? जीन इज प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. जीन कशावरती असते? हा क्रोमोझोमवरती असते आणि केमिकली क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ प्रोटीन अँड DNA आणि प्रोटीन त्यामध्ये असते. मग बघा इनिशियली सुरुवातीला काही काही सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन लार्ज कॉम्प्लेक्स आणि जेनेटिक मटेरियल स्टोअर करणारा मॉलिक्यूल आहे, म्हणून त्यांनी म्हटलं की प्रोटीन इज अ जेनेटिक मटेरियल सुरुवातीला. पण दुसऱ्या साईडनं ऑन अदर हँड DNA त्यांनी काय कन्सिडर केलं की DNA हा स्मॉल आहे, सिंपल मॉलिक्यूल आहे अँड कसा आहे हा नॉट कंटेन द जेनेटिक मटेरियल. पण त्यांची जी आयडिया DNA बद्दलची होती ना ती रॉंग ठरली. बघा काय सांगू राहिलो मी. सुरुवातीला सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की प्रोटीन हा लार्ज आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करणारा मॉलिक्यूल आहे, म्हणून त्यांनी कन्सिडर केलं होतं की प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल आहे. आणि DNA बद्दल त्यांचं असं कन्सेप्ट होतं, असं त्यांचं म्हणणं होतं की DNA हा स्मॉल मॉलिक्यूल आहे, सिंपल मॉलिक्यूल आहे की जो DNA जेनेटिक मटेरियल स्टोअर करत नाही. पण काही दिवसानंतर जसा जसा वेळ गेला तसा तसा त्यांचं DNA बद्दलची आयडिया ही रॉंग झाली. त्यांना असं जाणवलं की DNA हा तर लार्ज मॉलिक्यूल आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, यामध्ये जेनेटिक मटेरियल स्टोअर केले जाते. हा DNA जो आहे साईज आणि शेप याची अकॉर्डिंग टू द स्पेसिस ही वेगळी वेगळी आहे. तर ही त्यांची आयडिया DNA बद्दलची कम्प्लिटली रॉंग झाली. मग काय झालं सरते शेवटी 25 वर्षानंतर 1928 ते 1952 या पिरियडमध्ये सर्व सायंटिस्ट कन्व्हिन्स झाले की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. कोणाकोणाचं प्रोटीन म्हणणं होतं, कोणाकोणाचं DNA म्हणणं होतं आणि सरते शेवटी DNA वरती शिक्कामोर्तब झाला की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर याची सुरुवात करताना बघा
कसं करायचं, फर्स्ट पॉईंटमध्ये असं करायचं, इन अर्ली 90s जेनेटिसिस्ट म्हणजे जे जेनेटिकवाले आहेत त्यांना म्हणता जेनेटिसिस्ट न्यू दॅट, त्यांना माहिती होतं, न्यू दॅट जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हा, रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स, त्यांना हे माहिती होतं. मग जीन्स कशावरती असतात, तर जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम. जीन्स कशावरती असतात, मग हे क्रोमोझोमवरती असतात. आणि केमिकली या क्रोमोझोममध्ये काय असते मग बघा, केमिकली दिस क्रोमोझोम कंटेन काय काय असते मग त्यामध्ये, प्रोटीन अँड डीएनए. बघा रे बरोबर, केमिकली क्रोमोझोममध्ये काय असते, प्रोटीन आणि डीएनए. मग बघा इनिशियली सुरुवातीला बघा काय काय सायंटिस्टचं काय म्हणणं होतं, इनिशियली सम जेनेटिस्ट सेज दॅट, काय म्हणणं होतं त्यांचं बघा, सेज दॅट की प्रोटीन हा कसा आहे, प्रोटीन इज लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. बघा लक्षात घ्या काय काय होतं, तर काय म्हणणं होतं सुरुवातीला त्यांचं की प्रोटीन हा लार्ज आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे आणि काय स्टोअर करते तो, तर स्टोअर जेनेटिक इन्फॉर्मेशन. हेन्स म्हणून त्यांचं काय म्हणणं होतं, दे सेज प्रोटीन इज अ जेनेटिक मटेरियल. काय म्हणणं होतं त्यांचं, त्याच्यावरून त्यांनी काय सांगितलं की बा प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल आहे. कशावरून, की त्यांना असं समजलं की प्रोटीन हा लार्ज आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करते, म्हणून त्यांनी प्रोटीनला म्हटलं होतं की हा काय आहे, जेनेटिक मटेरियल. आणि दुसऱ्या साईडनं बघा, ऑन अदर हँड त्यांचं काय म्हणणं होतं बघा, ऑन अदर हँड हे झालं त्यांचं म्हणणं प्रोटीनबद्दल. ऑन अदर हँड त्यांचं म्हणणं होतं की डीएनए इज स्मॉल सिंपल मॉलिक्यूल, not stored genetic information स्टोअर करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग हेन्स दे सेज, म्हणून त्यांचं म्हणणं होतं, हेन्स दे सेज डीएनए इज नॉट अ जेनेटिक मटेरियल. बघा त्यांचं कशावरून म्हणणं होतं की प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे आणि कशावरून म्हणणं होतं की डीएनए जेनेटिक मटेरियल नाही आहे. त्यांना असं वाटलं की जो लार्ज आहे, जो कॉम्प्लेक्स आहे, जो जेनेटिक मटेरियल स्टोअर करते तो म्हणजे प्रोटीन, आणि प्रोटीन म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल. आणि दुसऱ्या साईडनं त्यांनी डीएनए बद्दल म्हटलं की डीएनए, बघा पहिले त्यांनी प्रोटीन बद्दल म्हटलं की प्रोटीन कसं आहे, नंतर मग त्यांनी डीएनए बद्दल सांगितलं की डीएनए कसं आहे. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए हा जेनेटिक मटेरियल नाही आहे. ठीक आहे. पण बट ओव्हर द टाइम, बघा लक्षात घ्या आता काय झालं, बट ओव्हर द टाइम जसा जसा वेळ गेला, बट ओव्हर द टाइम द कन्सेप्ट ऑफ डीएनए, जो डीएनए बद्दलचा जो कन्सेप्ट आहे हा त्यांचा कसा झाला, मग रॉंग झाला. जसा जसा वेळ गेला, ओव्हर द टाइम जसे जसे दिवस निघून गेले, जशी जशी वेळ निघून गेली, तशा तशा प्रकारे मग त्यांना काय झालं बघा, बट ओव्हर द टाइम द कन्सेप्ट ऑफ डीएनए बिकम रॉंग. कसा झाला त्यांचा कन्सेप्ट डीएनए बद्दलचा, रॉंग झाला. त्यांना असं जाणवलं की बा डीएनए ॲक्च्युअली इनफॅक्ट डीएनए कसा होता बघा, मग इनफॅक्ट डीएनए हा कसा आहे, डीएनए इज लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल,
DNA is large complex molecule, store genetic information, and variable from species to species. व्हेरिएबल फ्रॉम स्पेसीज टू स्पेसीज हा वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असते हे त्यांना दिसून आलं. बघा लक्षात घ्या, जसा जसा वेळ निघत गेला तसा तसा त्यांना समजलं की DNA हा काही साधासुद्धा नाही आहे. जसा आपण DNAला समजत होतो तसा मुळीच नाही आहे, स्मॉलही नाही आहे, सिम्पलही नाही आहे. तो कसा आहे मग? तो लार्ज आहे, कॉम्प्लेक्स आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करते आणि वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये हा वेगवेगळा असते. याचं व्हेरिएशन पण दिसते वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये. मग त्यावरून मग लास्टली काय झालं बघा, ओव्हर अ पिरियड ऑफ 25 इयर. बघा रे पूर्व, आता लास्ट पॉईंट कसा आहे, ओव्हर द पिरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 25 इयर्स, म्हणजे सुरुवात झाली त्याची 1928ला आणि एंड झाला त्याचा 1952ला. ऑल सायंटिस्ट कन्व्हिन्स, सर्व जे सायंटिस्ट आहे, ऑल सायंटिस्ट कन्व्हिन्स, सर्व मान्य झाले की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. सर्व सायंटिस्टनी मान्यता दिली की DNAच हा जेनेटिक मटेरियल आहे. तर त्या मान्यता देण्यासाठी जवळपास किती वर्षाचा वेळ लागला, तर याला 25 इयर एवढा वेळ लागला सर्व सायंटिस्ट कन्व्हिन्स व्हायला. सुरुवातीला सायंटिस्टचं म्हणणं होतं की प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल आहे. मग जसा जसा वेळ गेला तसं तसं त्यांना समजलं की बा प्रोटीन नाही आहे, DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर असं करत 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 जवळपास 25 वर्षानंतर शेवटचा फायनल निष्कर्ष असा निघाला की DNAच हे जेनेटिक मटेरियल आहे. तर त्याला तो पिरियड आहे 1928 ते 1952. म्हणजे आता आपली सुरुवात होणार आहे सर्व एक्सपेरिमेंटची, ती म्हणजे 1928 पासून. बघा, DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे डिस्कवर करण्यासाठी 3 एक्सपेरिमेंट आहे सायंटिस्टचे. एक म्हणजे जो आपला पहिला एक्सपेरिमेंट आहे त्याचं नाव आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, दुसरा आहे एव्हरी मॅक्लॉइड अँड मॅकॅर्टी एक्सपेरिमेंट आणि तिसरा आहे हार्से चेस एक्सपेरिमेंट. असे 3 एक्सपेरिमेंट आहेत की जे आपण 3 वेगवेगळ्या पिरियडमध्ये घेणार आहे. पुढे आता जे एक्सपेरिमेंट होतील ते एक्सपेरिमेंट कायसाठी होतील की कोणतं जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी एक्सपेरिमेंट होतील. तर आता आपण सुरुवातीच्या पॉईंटमध्ये द डिस्कवरी ऑफ DNA पाहिलं आणि या नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहिलं आपण द जेनेटिक मटेरियल इज DNA. तर तुम्हाला याच्यावरून समजते, आता पूर्ण समजलं किंवा काय म्हणणं होतं. अर्ली 90s मध्ये जेनेटिक्स त्यांना माहिती होतं की जीन हा रिस्पॉन्सिबल आहे इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरला. जीन हा क्रोमोझोमवरती प्रेझेंट असते अँड केमिकली क्रोमोझोम कंटेन DNA अँड प्रोटीन. इनिशियली सुरुवातीला सायंटिस्टला जेनेटिस्टला असं माहिती होतं किंवा असं त्यांच्या निदर्शनात आलं होतं की प्रोटीन हा लार्ज मॉलिक्यूल आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करणार आहे, म्हणून त्यांनी म्हटलं होतं की प्रोटीन इज अ जेनेटिक मटेरियल. पण जसा जसा वेळ गेला तसं तसं त्यांच्या लक्षात आलं की DNA हा लार्ज आहे, DNA हा कॉम्प्लेक्स आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करते, म्हणून त्यांनी म्हटलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. सुरुवातीला त्यांच्या DNA बद्दलचे कन्सेप्ट वेगळे होते की स्मॉल आहे, सिम्पल आहे, जेनेटिक मटेरियल स्टोअर करत नाही. आणि मग नंतर फायनली जवळपास 25 वर्षाच्या वेळेनंतर 1928 ते 1952 या दरम्यान सर्व ते डिस्कवरी सुरू राहिली आणि 25 वर्षानंतर असं ठरवण्यात आलं की DNA, सर्व सायंटिस्ट कन्व्हिन्स झाले, पूर्ण जेवढे काही वैज्ञानिक होते ते सर्व मान्य झाले की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी 25 वर्षानंतर मान्य केलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर याचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3 एक्सपेरिमेंट आहे. एक आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, दुसरा आहे एव्हरी मॅक्लॉइड अँड मॅकॅर्टी एक्सपेरिमेंट, तिसरा आहे हार्से चेस एक्सपेरिमेंट. ओके, सो द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.